नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे सौदामिनी तिच्या माणसांना घेऊन स्टोर रूम मध्ये आलेली असते आणि तिथं अर्णवच्या आईची आठवण म्हणजेच ती मशीन ठेवलेली असते. सौदामिनी तिच्या माणसांना ऑर्डर देत म्हणते, अरे लवकर लवकर हात चालवा आणि हे पटकन दुसऱ्या जागी घेऊन जा आणि तोडून मोडून फेकून द्या, आणि ते पण अर्णव इथं पोहोचण्याच्या आधीच. ती माणसं आता मशीन उचलून जायला निघतात. तिकडं अर्णव सगळ्या जजना रिक्वेस्ट करून सांगत असतो की त्याचं त्याच्या आईच्या मशीनसोबत किती इमोशनल कनेक्ट आहे ते म्हणून, आणि म्हणूनच त्याला त्याच मशीनबरोबर आजच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायची इच्छा असते. ते जज अर्णवचं बोलणं ऐकून त्याला लगेच म्हणतात, ठीक आहे, लवकर जाऊन तुमची मशीन इथं घेऊन या. आता मशीन घेऊन जायला ईश्वरी, अर्णव, शिर्के निघतात. तिकडून ती माणसं मशीन तोडून मोडून निघालेली असतात. तरी अर्णव जाता जाता त्या माणसांकडे एकदा मागे वळून पाहतो. आता स्टोर रूम मध्ये मशीन नाहीये हे पाहूनच अर्णवला खूप टेन्शन येतं. आता तिथं तिघे पण मशीन शोधू लागतात. पण ईश्वरीची नजर फरशीवर पडलेल्या त्या मशीनच्या तुकड्यांवर जाते. ईश्वरी ते तुकडे हातात घेऊन पाहते आणि तिला लगेच जाणवतं की मशीन कोणीतरी नक्कीच डिसमेंटल केलेली आहे, आणि लगेचच तिथं ठेवलेला बॉक्स ईश्वरी उचकून पाहते तर त्यात मशीनचा वरचा भाग सापडतो. पण ते पाहून शिर्केला प्रश्नच पडतो की हे सगळं कोणी केलं असावं. ईश्वरी रागातच म्हणते, हे त्या सौदामिनी देशमुखचंच काम आहे. अर्णव तर इतका चिडलेला असतो की तो म्हणतो, सोडणार नाही मी तिला, आय विल किल हर. ह्यावेळी तरी आता अर्णव नक्कीच सौदामिनीला सोडणार तर नाहीये.